नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण आता पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि मंजिरीच्या प्रेमाच्या साथीमुळे रायाला आता एक पुन्हा संधी भेटल्याने राया पोलीस ऑफिसर झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता राया इंद्रायणीला म्हणत असतो, मॅडम, माझ्या अंगावरती वर्दी चढू नये म्हणून तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाल असं मला कधीही वाटलं नव्हतं. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, बास विशाल भोसले, भावनिक होऊन चालत नाही. आपल्या या कामात भावनिकतेची गरज नसते आणि तिथे भावनिक होऊन चालत पण नाही. त्यामुळे मी असं काही करूच शकत नाही. आणि विशाल भोसले, सत्य परिस्थिती तुला सांगते, तू पोलीस ऑफिसर होऊ शकत नाही. आता लगेच मंजिरी पटकन उठते आणि लगेच मॅडमला म्हणू लागते, हो, माझा राया पोलीस होऊ शकत नाही असं वाटतंय, पण ही मंजिरी चॅलेंज येते. माझा राया पोलीस होणार. माझं प्रेम खरंच आहे आणि माझ्या रायावरती पूर्ण विश्वास आहे. तो पोलीस होणार. आणि एवढंच नाही तर माझ्या पंढरीच्या पांडुरंगावरती पूर्ण विश्वास आहे मॅडम. त्यामुळे माझ्या रायाला तुम्ही आता वर्दीतच बघाल. चल राया, आपण जाऊया इकडनं. तेव्हा लगेच शशिकाला लागते, कर, तुला जे करायचे ना ते कर. जेवढी ताकद लावायची तेवढी लाव, पण माझ्या मुलीचं प्रेम जिंकणार. तुझा हा स्वार्थ नाही, मी पण बघते तुझा स्वार्थ जिंकतोय की माझ्या मुलीचं प्रेम. चल रे घोरपडे, असे म्हणत सगळेजण आता तिकडनं घरी निघून जातात. तर इंद्रायणी मात्र खूपच खुश झालेली असते. तेव्हा लगेच आता ती ऑफिसरला म्हणू लागते, वा ऑफिसर, एक नंबर भारी काम केला. तर इकडे आता मंजिरी, घोरपडे आणि शशिकला रायाला घेऊन घरी आलेले असतात. तेव्हा लगेच मंजिरी आता रायाला बेडवरती झोपवते. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, राया, बरं वाटत नाहीये ना, जरा आराम कर म्हणजे तुझे पाय बरे होतील. त्याच वेळेस गार्गी धावतच येते. हिरो, अरे काय झालंय तुला, असे आता गार्गी विचारू लागते. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, गार्गी बाळा, तू हात नको लावा, तुझ्या हिरोला ना लागलंय ना, त्यामुळे तू जरा दूर राहा. राया, मी आलेच हा, असे म्हणताच आता मंजिरी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन येते आणि रायाला आता त्या पाण्यात पाय ठेवून बसायला लावते. आता रायाने त्या पाण्यात पाय ठेवताच आता जोर जोरात राया ओरडू लागतो, आई गं. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, मंजिरी, अगं त्यात मीठ घालून आणलंय का, अगं तो एवढा ओरडतोय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही ग काकू, अँटीसेप्टिक लिक्विड टाकलंय, म्हणजे कसं त्याला इन्फेक्शन होणार नाही. राया, जरा वेळ बैस, मग बघ, थोडा त्रास सहन करावा लागेल, पण नंतर तुला त्रास कमी होईल. त्याच वेळेस आता गार्गी म्हणू लागते, हिरो, अरे हे सगळं काय झालं हिरो, मी फुंकर मारू का. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ए बाई, तू ये ना, ये इकडे, नको तुझ्या हिरोला त्रास देऊ. आता मात्र ज्या भांड्यात पाणी आणलेलं असतं ना, त्यात सगळं आता पायाचं रक्त लागलेलं असतं, त्यामुळे ते पाणी लाल होतं. तेव्हा गार्गी म्हणू लागते, मंजिरी आंटी, ब्लड, मला ब्लडची खूप भीती वाटते गं. त्यावर शशिकला म्हणू लागते, वाटते ना भीती, मग चल चल आपण बाहेर जाऊ. आता शशिकला लगेच गार्गीला तिकडनं बाहेर घेऊन जाते. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी रायाकडे बघते. रायाला झोप आवरेनासे झालेली असते. तेव्हा मंजिरी लागते, राया, तुला झोप येते का, तू एक काम कर, तू ना जरा आराम कर, मी तुझ्या पायाला ना मलमपट्टी करून देते, झोप बरं. आता घोरपडे लगेच रायाला बेडवरती झोपवतो. आता मंजिरी, जय सगळेजण तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस धावतच मंजिरी पटकन फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते. रायाच्या पायांना मलम लावते, पट्ट्या करू लागते. राया मात्र आता इथे सुम्म त्या गुंगीच्या औषधामुळे झोपलेला असतो. मंजिरी मात्र आता रायाकडे बघतच मनाशीच म्हणू लागते, विठुराया, कसा आहे माझा राया, अरे स्वतःला एवढा त्रास झाला तरी तो माझ्या सुखासाठी एवढं सगळं करत होता, पण विठुराया, आजवर माझ्या रायाला त्याच्या आयुष्यात फक्त काटेच भेटलेत रे. त्यामुळे माझ्या रायाच्या आयुष्यातले हे काटे काढून त्याच्या आयुष्यात फुलांचा वर्षाव करणार आहे. विठुराया, काहीतरी कर आणि माझ्या रायाचं हे स्वप्न पूर्ण होऊ दे, असे मंजिरी आता विठुरायाकडे प्रार्थना करत असते. त्याच वेळेस आता इकडे शशिकला आणि गार्गी बाहेर येतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, शी बाई, काय हालत झाली तुझ्या हिरोची, बघितलं केवढा रक्ताने माखलाय तो, पण हे सगळं तिच्यामुळे झाले, त्या घाऱ्या डोळीच्या मांजरीमुळे. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, पण काय झालंय हिरोला. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, अगं त्याला पोलीस ऑफिसर व्हायचं होतं ना, म्हणून धावला पायातनं रक्त निघेपर्यंत, पण तिने त्याला पोलीस ऑफिसर होऊच दिलं नाही. तेव्हा गार्गी म्हणू लागते, तिने म्हणजे कोणी. त्यावर शशिकला म्हणू लागते, म्हणजे तुझ्या आईने. मग लगेच गार्गी म्हणू लागते, काय, माझ्या मम्माने, उगाच काहीतरी बोलू नको,
खोटं सांगू नको, माझी मम्मा असं काही करत नाही. त्यावर शशिकला म्हणू लागते, अगं बाई, तुझी मम्मा कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. तुझ्या हिरोला पोलीस ऑफिसर व्हायचं होतं ना, पण तुझ्या मम्माने मुद्दामहून त्याला नापास केलं आहे आणि आता तो पोलीस ऑफिसर बनूच शकत नाही. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, काय, मी माझ्या मम्माला आता विचारणार आहे तिने असं का केलं. त्यावर शशिकला म्हणू लागते, चांगला जाब विचार, पण असं लाडात प्रेमाने नाही आहे, गुलू नाही बोलायचं, असं ठणकावून बोलायचं. मम्मा, मला तुझं हे वागणं पटलेलं नाही आहे. आणि जर तिने ऐकलं नाही ना, 2-4 कानाखाली ओढायच्या, म्हणजे कसं तिला लवकर समजेल. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, आता बोलणार मी, मम्माला ठणकावूनच बोलणार, असे म्हणत गार्गी तिकडनं निघून जाते. तर इकडे आता इंद्रायणी आपल्या ऑफिसमध्ये आलेली असते. तिला खूपच आनंद झालेला असतो. चला, आज एक महत्त्वाचं काम पार पडलं आहे. राया या टेस्टमध्ये फेल झाला आहे, म्हणजे आता तो पोलीस ऑफिसर बनणार नाही. आज जे ठरवलं होतं ते पार पडलं आहे. चला, आता पुढे काय. त्याच वेळेस आता लगेच इंद्रायणीचा फोन वाजू लागतो. तर आता तिला तिच्या हेड सरांचा फोन आलेला असतो. इंद्रायणी पटकन फोन उचलते. सर बोला ना, आज खूप दिवसांतनं फोन केला. तेव्हा ते सर म्हणू लागतात, इंद्रायणी, अगं फोन तर करावाच लागणार, तुम्ही कामच असं केलं आहे ना जोखमीचं. अगं तुम्ही जे सिक्रेट मिशन पार पाडले ना पंढरपुराचं, त्यामुळे मला गोल्ड मेडलिस्ट मिळालेत. अगं खरंच हे मिशन तुम्ही पार पाडून खूप मोठं देशाचं काम केलं आहे. कारण या सिक्रेट मिशनमुळे पैसे छापण्याच्या प्लेट मिळाल्या, तो देशद्रोही पकडला गेला, मारला गेला. हे सगळं काम अगदी न चुकता तुम्ही पार पाडले, त्यामुळे तुम्हाला बक्षीस तर द्यायलाच पाहिजे की नाही. त्यामुळे इंद्रायणी, मी येतोय तिकडे आणि तुमच्या सगळ्या टीमचं तुझं कौतुक करण्यासाठी मला सगळ्यांना भेटायचं आहे आणि त्यांना बक्षीस द्यायचं आहे. तेव्हा इंद्रायणी मला ते चालेल सर, तुम्ही हवं तेव्हा येऊ शकता, आमची टीम तुम्हाला भेटण्यासाठी सज्जच असणार आहे. त्याच वेळेस आता लगेच ते सर म्हणू लागतात, खूप दिवस झाले मी गार्गीलाही भेटलो नाही, मी येतोय तिकडे. आता लगेच इंद्रायणी खूपच खुश होते. चला, खूप दिवसांनी सर भेटण्यासाठी येत आहेत, आज खूपच चांगला दिवस आहे, आता घरी जाऊया, असे म्हणत इंद्रायणी आता घरी निघालेली असते. तर इकडे आता बाहेर चाळीमध्ये गार्गी एक आपल्या हिरोचं स्केच काढत असते, पण तिला हिरोचं स्केच काढणं जमतच नाही. सारखी कागद फाड फेक, कागद फाड फेक, एवढंच तिचं चालू असतं. तेवढ्यात घोरपडे तिकडे येतो. आता मात्र गार्गीचं हे सगळं काय चालू आहे. घोरपडे तिच्याजवळ बसतो. एवढे सगळे कागद फाडून फेकलेत, नाही नेमकं तू काढतेस तरी काय. त्यावर गार्गी म्हणू लागते, मला माझ्या हिरोचं चित्र काढायचे, पण मला येतच नाही आहे. तुला येतं? तुला येत असेल तर काढ ना, तुला येते का चित्र काढता. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, येतात की, थांब मी तुला दाखवतो कसं काढायचं. आता घोरपडे लगेच गार्गीचा हात पकडतो आणि वहीवरती आता हिरोचं चित्र काढू लागतो. हे बघ, अशी आधी सुरुवातीला दाढी काढायची, त्यानंतर कान, डोळे, एक एक करून आता सगळे अवयव काढायचं चालू असतं. तेवढ्यात शशिकला येते. आता मात्र शशिकलाही घोरपडे शेजारी बसते. वा वा, काय मस्त चित्र जमलंय ना गार्गी, तुझ्या हिरोचं आहे ना, एक नंबर भारी. घोरपडे, भारी जमलं या, असाच हात धरून ठेव तिचा, आयुष्यभर सोडू नको, म्हणजे कसं तुला आयुष्याची साथीदार मिळेल. आता घोरपडेला धक्काच असतो. घोरपडे पटकन गार्गीचा हात सोडतो आणि मला लागतं, शशिकला, तोंडाला येईल तसं काही बोलू नको. त्यावर शशिकला मला लागते, काय चुकीचं बोलले मी. अरे बरोबर तर बोलते, धर धर पकडून ठेव, म्हणजे कसं माझ्या डोक्याचं टेन्शन जाईल. तेव्हा लगेच शशिकलाकडे बघत घोरपडे मला लागतो, अरे बापरे, माझ्या लग्नाचं एवढं टेन्शन येतं तुला. त्यावर शशिकला लागते, छे रे, तुझ्या लग्नाचं कसलं आलं आहे मला मेलीला टेन्शन, मला माझ्या मंजिरीच्या सुखाचं टेन्शन आहे. ही बॅद तिच्या पाठीमागं लागली ना, त्यामुळे राया मंजिरीचा सुखाचा संसार होतो की नाही याचं टेन्शन. पण तू जर हिच्याशी लग्न केलं, हिचा हात धरून आयुष्यभर तिची साथ दिली, तर माझा मंजिरी आणि रायाचा संसारही सुखी होईल की, म्हणजे ते दोघेही सुखात राहतील आणि तूही हिच्याबरोबर सुखात राहा, टेन्शन घेऊ नको, अरे लवकरच ही बरी होणार आहे. तेव्हा घोरपडे येऊ लागतो, बास शशिकला, आता मी काही ऐकून घेणार नाही आहे, बाद झालं. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागतं, अरे पकड पकड, नको टेन्शन घेऊ. तेवढ्यात गार्गी म्हणू लागते, पकड ना हात, तुम्हाला प्रॉमिस केलं आहे ना, तुम्हाला स्केच काढून देणार आहे ना हिरोचं, पकड पकड. आता मात्र घोरपडे शशिकलेकडे बघू लागतो. तेव्हा शशिकला मग ते पकड रे, अरे ती म्हणते ना, मग ते पूर्ण कर, नको तिचा
अपमान नको करू रे, पकड. आता शशिकला तिकडनं निघून जाते. जय मात्र आपल्या हातांची अशी घट्ट घडी घालतो. गार्गी त्याला फोर्स करत असते, दे ना हात तुझा इकडे, पकड ना माझा हात. तेव्हा जय म्हणू लागतो, नाही नाही, मी तुला दूरनं सांगतो हां, तू तसं स्केच काढ. आता घोरपडी तिला सांगू लागतो. तसं स्केच आता गार्गी काढत असते. तर संध्याकाळची वेळ होते. आता राया आपल्या रूममध्ये आराम करत असतो. तेव्हा मंजिरी त्याला कॉफी घेऊन येते. राया, तुला बरं वाटतंय ना? त्यावर लगेच राया उठून बसतो आणि कॉफी पिऊ लागतो. आता मिस फायरही त्याच्याजवळ बसलेली असते. तेव्हा राया लागतो, मिस फायर, मला माफ कर गं, मी आज तुझं म्हणजे आपलं स्वप्न नाही पूर्ण करू शकलो, मी हारलो गं मिस फायर. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे शक्यच नाही आहे. अरे राया, तुला सांगितलं ना, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि माझा राया हरू शकतच नाही आहे, कारण माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तो एक दिवस नक्की पोलीस ऑफिसर होणार. तेव्हा लगेच रायम लागतो, मिस्पायर, अशी मनाची समजूत काढून काय होणार आहे, आता तर हातातली संधी गेली ना. तेव्हा मंजिरी लागते, नाही राया, असं हारून चालणार नाही. तुझा आपल्या पांडुरंगावरती विश्वास आहे ना, बघ, तो तुला एक नवीन संधी नक्कीच देणार आणि तू पोलीस ऑफिसर होणार. बघ, माझ्या प्रेमावरती पूर्ण विश्वास आहे आणि राया, तू ठरवलं ना ते करू शकतो, बघच. असे म्हणत असतानाच आता बाहेर इकडे चाळीमध्ये गार्गी खूप भडकलेली असते. ती आपल्या मम्माची वाट बघत असते. तेवढ्यात इंद्रायणी येते. आता मात्र इंद्रायणी येताच म्हणू लागते, गार्गी बाळा, बरी आहेस ना तू? तेव्हा गार्गी ओरडतच म्हणू लागते, मामा, तू आतमध्ये जायचं नाही, अजिबात आतमध्ये जायचं नाही. आता लगेच मंजिरीला गार्गीचा आवाज येऊ लागतो. तेव्हा राये विचारू लागतो, मिस फायर, गार्गी कुणावरती ओरडते, काय झालंय? आता लगेच मंजिरी धावतच बाहेर येते. सगळे सोसायटीतले लोक जमा झालेले असतात. रायाही आता हळूहळू कसा तरी बाहेर आलेला असतो. तेव्हा मंजिरी लागते, राया, अरे तू कशाला आलाय? त्याच वेळेस आता इंद्रायणी म्हणू लागते, गार्गी बाळा, काय झालंय? चल बरं आपण आतमध्ये जाऊन बोलूया. तेव्हा गार्गी म्हणू लागते, जमणार नाही मम्मा, मला सांग, तू माझ्या हिरोबरोबर अशी कशी वागली? तू त्याला पोलीस ऑफिसर होऊ देत नाहीये ना? तू हे करून खूप मोठी चूक केली मम्मा. तू दरवेळेस असंच करते, म्हणूनच तुम्हाला नाही आवडत. तू बॅड मम्मा आहे, जा तू इकडनं जा. आता मात्र इंद्रायणी आजूबाजूच्या सगळ्या लोकांकडे बघू लागते. तेव्हा लगेच आता शशिकला मात्र या इंद्रायणीवरती हसू लागते. वा, इंद्रायणी दरवेळेस इतरांच्या घरावरती आग लावायचं काम करत असते ना, आता बघ, आज तुझ्याच घरी आग लागली. आता चांगलं मायलेकींचं भांडण झुपलंय, आता बघायला मज्जाच येणार. असे म्हणत शशिकलाला खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, गार्गी बाळा, चल आपण आतमध्ये जाऊया, इथे सगळे लोक बघतायत की नाही, तू शहाणं बाळेनं चल आतमध्ये. तेव्हा गार्गी ओरडतच म्हणू लागते, नाही मम्मा, मला तो अजिबात आवडत नाहीये, तू जा ना इकडनं निघून. मला, माझ्या हिरोला आणि माझ्या अंजिरी आंटीला तू सारखा त्रास देत असते. बॅड आहेस तू मम्मा, तू जा इकडनं. तुझ्यामुळे माझा हिरो पोलीस ऑफिसर होऊ शकत नाही ना, तू जा, निघ इकडं, मला तुझं तोंडही बघायचं नाहीये, माझ्या आयुष्यातनं निघून जा. असे आता गार्गी खूपच ओरडतच इंद्रायणीला म्हणू लागते. इंद्रायणी भडकते, गार्गी, हे सगळं काय चालू आहे तुझं? चल निघ आतमध्ये. तेव्हा लगेच गार्गी आता ओरडतच म्हणू लागते, नाही मम्मा, मी आता कुठेही जाणार नाहीये, तू जा, तू आम्हाला सोडून जा. तेव्हा मंजिरी धावतच येते. गार्गी बाळा, अगं काय करते? ती तुझी मम्मा आहे ना, असं बोलायचं नसतं, सॉरी म्हण बरं. तेव्हा गार्गी म्हणू लागते, जमणार नाही, मी अजिबात सॉरी म्हणणार नाही, मला ही बॅड मम्मा आवडतच नाही. त्यावर लगेच रायम लागतो, गार्गी, तू तुझ्या हिरोचं ऐकणार आहे ना, असं म्हणायचं नसतं गार्गी. आता इंद्रायणी जोरजोरात टाळ्या वाजवते. वा, मस्त, म्हणजे आधी माझ्या मुलीला माझ्या विरुद्ध भडकायचं आणि नंतर मुद्दामून समजवायचं नाटक करायचं, भारी जमला. काय भेटलं तुम्हा लोकांना आमच्या दोघींमध्ये भांडणं लावून? त्याच वेळेस आता लगेच राया आणि मंजिरी इंद्रायणीकडे बघू लागतात. मॅडम, आम्ही असं काहीच केलं नाही आहे. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, बास मम्मा, तू त्यांच्यावरती ओरडायचं नाही, तू बॅड आहेस. आता इंद्रायणीला राग येतो. तेव्हा इंद्रायणी पटकन गार्गीचा हात पकडते. चल आतमध्ये चल, आता तुला दाखवतेच. तेव्हा मंजिरी लागते, मॅडम, अहो काय करताय तुम्ही? तुम्ही तरी तिला समजून घ्या. पण इंद्रायणी एक नाही दोन नाही, गार्गीला ओढतच आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा लगेच आता गार्गीवरती ओरडतच इंद्रायणी म्हणू लागते, काय चालू आहे तुझं? अगं मी लहानपणापासून तुला लहानाचं मोठं केलं आहे, तुझ्यासाठी माझ्या आयुष्याची होळी केली आणि आज आलेल्या तुला त्या विशाल भोसलेचं आणि तुझ्या त्या मंजिरी आंटीचं जास्त पडलं आहे. मी नको आहे तुला तुझ्या आयुष्यात.
तेव्हा गार्गी म्हणू लागते, सोड सोड मला, तू नकोय मला माझ्या आयुष्यात, जा निघून. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, ठीक आहे मी जाते, तुझ्या आयुष्यातनं कायमचं निघून जाते, पण जेव्हा तुला माझी गरज पडेल ना तेव्हा मला तुझं तोंडही बघायचं नाही आहे, जा इकडनं निघ. आता गार्गी लगेच रडतच तिकडनं निघून जाते. इंद्रायणीला मात्र खूप वाईट वाटतं, ती रडत बसलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता इंद्रायणी आणि तिच्या टीमला भेटण्यासाठी जे मेन हेड सर असतात ना ते भेटण्यासाठी आलेले असतात. त्यांना आता रायाला सगळ्यांना भेटायचं असतं. ते आता रायाला भेटण्यासाठी चाळीत येताच आता मात्र त्यांना मारण्यासाठी 3 गुंड त्या चाळीत आलेले असतात. आता रायाने मात्र कसं बसं त्या सरांना, इंद्रायणी मॅडमला रूममध्ये बंद केलेलं असतं. राया आता लगेच बंदूक घेऊन बाहेर येतो आणि या 3ही गुंडांना आता रायाने संपवलेलं असतं. ते सर मात्र रायावरती खूपच खुश होतात. वा विशाल भोसले, आज तू खूप मोठी कामगिरी पार पाडली. खरं तर तुझ्यासारख्या लोकांनी पोलीस ऑफिसर व्हायला पाहिजे, तुझ्यासारख्या लोकांची या देशाला गरज आहे. तेव्हा लगेच आता इंद्रायणी येऊ लागते, सर पण ते शक्य नाही आहे, विशाल भोसले पोलीस ऑफिसर होऊ शकत नाही. त्यावरती सर म्हणू लागतात, का नाही होऊ शकत, होऊ शकतो की, एक टेस्ट द्यावी लागेल, त्या टेस्टमध्ये जर तू पास झाला तर तू पोलीस ऑफिसर होणार. आता मात्र रायाला संधी भेटलेली असते, पण आता या संधीचं सोनं होणार का, पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्या